कोल्हापूरमधूनच तर पावसामुळे इचलकरंजीच्या इंगळी गावामधील मोठ्या विहिरीचा काही भाग कोसळला आहे। 10 ते 12 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेला आहे। सततच्या पावसामुळे मुख्य रस्ता सुद्धा खचलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावामध्ये 6 मोठी ही विहीर गावामध्ये मेन विहीर आहे। काल या विहिरीचा पूर्ण जो भाग होता पूर्णपणे ढासळला। या संपूर्ण भागामध्ये जवळजवळ कुटुंब राहतात। इथल्या 15 कुटुंबांना आता स्थलांतरित ग्रामपंचायतीने केलंय। पूर्ण भूस्खलन झालेलं आहे। जवळजवळ ही 200 ते 250 वर्षापूर्वीची विहीर आहे। पण आता या सध्या विहीर ही घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। पण विहिरीला कुठं बांधकाम नसल्यामुळं, भर वस्तीत असल्यामुळं, पूर्ण कठडा नसल्यामुळं, पूर्ण इथल्या लोकांच्या घराला लागून ही भिंत असल्यामुळं हे पूर्ण भाग कोसळलेला आहे। 10 ते 15 फुटाचा हा रस्ता पूर्ण ढासळून पूर्ण विहिरीमध्ये गेलेला आहे। प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे। पूर्ण बंदोबस्त ठेवण्यात आलाय। आपल्याबरोबर इथले काही स्थानिक सरपंच आहेत। काय सांगाल साहेब, हे किती वाजता भूसंकलन झालेलं आहे? 25/3/2025 ला 2:55 पहिला विहिरीचं भूस्खलन झालं। हे पहिल्या स्टार्टला त्यात एक 11-12 कुटुंब म्हणजे दुकानं होती कमर्शियल, त्यांचं आतोनात भरपूर म्हणजे भरपूर नुकसान झालं। यात्रेच्या तोंडावर त्यांचं नुकसान झालेलं आहे। कमीत कमी अंदाजे प्रत्येकाचं 1-2-2.5 लाखाच्या प्रमाणात। काल परत त्या उत्तर बाजूची परत विहिरीचा कठडा कोसळून आम्ही 5 कुटुंब स्थलांतरित केल्यात। त्या कुटुंबाची व्यवस्था आम्ही मराठी शाळेमध्ये केलेली आहे। आणि पोलीस प्रशासन, प्रांत मॅडम, सर्कल मॅडम, ग्रामविकास अधिकारी, सर्कल तलाठी भरपूर वेळोवेळी लक्ष आहे आमच्याकडे ग्रामपंचायतीकडे। कॅमेरा निखिल विश्वास, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इंगळी, इचलकरंजी।